मंडळी, जर मी तुम्हाला सांगितलं की असे दोन व्यवसाय आहेत ज्यामध्ये ना दिवसभर उन्हात काम करावं लागतं, ना दुकानात बसावं लागतं, ना मोठा स्टाफ ठेवावा लागतो आणि तरीही एका दिवसात हजारो रुपये कमवता येतात, तर होय, आज मी तुम्हाला अशा दोन व्यवसायांबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये एकदाच गुंतवणूक करायची आणि नंतर कमी कष्टात चांगली कमाई करायची। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण दुसरी आयडिया तर आजच्या काळात सोन्याची खाण ठरू शकते। पहिली आयडिया आहे ती म्हणजे 125 केव्ही जनरेटर भाड्याने देण्याची। आजकाल लग्न, मिरवणूक, जत्रा, राजकीय सभा, वाढदिवस, डीजे प्रोग्राम अशा प्रत्येक ठिकाणी जनरेटरची गरज लागते, कारण वीज कधी जाईल याचा काही भरोसा नसतो। आज कल्पना करा, तुमच्याकडे स्वतःच 125 केव्हीचं जनरेटर आहे। एखाद्या डीजे वाल्याने किंवा इव्हेंट वाल्याने फक्त 2 ते 3 तासासाठी ते भाड्याने घेतलं आणि त्या बदल्यात तुम्हाला मिळाले 8 ते 10 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रुपये। काम काय आहे? जनरेटर घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं, जनरेटर सुरू करायचं, कार्यक्रम संपला की परत घरी यायचं। दिवसभराचा शारीरिक त्रास नाही, कामगारांची गरज नाही आणि कमाई मात्र हजारो रुपयांमध्ये। जर महिन्यात फक्त 10 ते 15 बुकिंग मिळाली तरी किती कमाई होऊ शकते याचा विचार करा। पण मित्रांनो, आज जी दुसरी आयडिया मी सांगणार आहे ती आणखी भन्नाट आहे। यामध्ये आवाज नाही, डिझेल नाही आणि काम फक्त काही मिनिटांचं। दुसरी आयडिया आहे ती म्हणजे ड्रोन कॅमेरा सर्व्हिस। आजकाल कोणतेही लग्न असो, एंगेजमेंट असो, राजकीय सभा असो किंवा धार्मिक कार्यक्रम, सर्वांना ड्रोन शॉट्स हवेत, कारण ड्रोनमुळे व्हिडिओचा दर्जा अनेक पटींनी वाढतो। आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रोन एकदा विकत घेतला की पुन्हा मोठा खर्च नाही। काम काय आहे? कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं, 10 ते 15, 20 मिनिटं, 1 तास, 1.5 तास ड्रोन उडवायचं, सुंदर सुंदर शॉट घ्यायचे आणि काम संपलं। ना जड सामान उचलायचं, ना दिवसभर मेहनत करायची, ना मोठी टीम लागते। कमी वेळ, कमी कष्ट आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजारो रुपयांची कमाई। आता प्रश्न पडेल, जनरेटर चांगला की ड्रोन? जर तुमच्याकडे जास्त भांडवल असेल तर जनरेटर व्यवसाय उत्तम पर्याय ठरू शकतो आणि कमी भांडवलात सुरू करायचे असेल तर ड्रोन सर्व्हिस खूप चांगला पर्याय आहे। दोन्ही व्यवसायांमध्ये एक गोष्ट समान आहे, एकदाची गुंतवणूक, कमी कष्ट आणि चांगली कमाई। तर मित्रांनो, कमाईचे आकडे हे भाग मागणी, स्पर्धा, इंधन खर्च, देखभाल खर्च आणि ग्राहकांनुसार बदलू शकतात। कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःची पूर्ण माहिती, बाजारपेठेचा अभ्यास जरूर करा। तर मित्रांनो, या दोन्ही व्यवसायांपैकी तुम्हाला कोणता व्यवसाय जास्त आवडला, जनरेटर की ड्रोनचा? हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट आयडियासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।